PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, म्हणजे ज्या वेळेला अनेक अपरिपक्व अंडी ही ओव्हरीजमध्ये पडून राहतात त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये मेन जो काही कल्प्रिट आहे तो म्हणजे अंड तयार न होणं असतं. मग हे अंड तयार का होत नाही याच्यासाठी मॉडर्नचा कन्सेप्ट काय आहे आणि आयुर्वेदाचा कन्सेप्ट काय आणि त्याच्यासाठी काय उपाय केले गेले पाहिजे ह्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विद्याधर गिरी आणि आपण बघताय मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी. आता PCODचे प्रॉब्लेम सध्या मुलींमध्ये फार वाढताना आपल्याला दिसत आहे की आम्ही ज्या वेळेला साधारण एक 8-10 वर्षापूर्वी आम्ही शाळांमध्ये जेव्हा आम्ही मेडिकल कॅम्प्स घेत होतो तेव्हा हार्डली म्हणजे एक 10-20% मुलींना पाळीचे प्रॉब्लेम असायचे, 60% मुलींची पाळी चांगली असायची, आणखीन एक 20% थोडंसं लेट वगैरे अशी पाळी असायची. परंतु आता मात्र जवळजवळ 60 ते 70% मुलींमध्ये पाळीचे प्रॉब्लेम असतात. बऱ्याच मुलींना तर पाळी येतच नसते आणि त्याच्यासाठी टेम्पररी काही उपाय केले जातात आणि मग ते काही सॉल्व्ह होत नाही आणि नंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते टेस्ट ट्यूब बेबीपर्यंत जातं. तर बेसिकली आता मॉडर्नमध्ये कसं सांगितलं आहे की 4 प्रकारचे हॉर्मोन्स आहेत, ज्याच्यामध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग नावाचा हॉर्मोन जो आहे तो तुमच्या सेंट्रल पिट्युटरीमधून येतो आणि हा काय करतो म्हणजे दर महिन्याला एक अंड पिकवायची प्रोसेस चालू करतो. हे अंड 14 दिवसामध्ये पिकतं आणि नंतर ते फोडायसाठी ल्युटिनायझिंग नावाचा हॉर्मोन तिथे येतो आणि मग हे फुटलेलं जे काही अंड आहे ते ट्रॅव्हल करून तुमच्या गर्भाशयामध्ये 3 दिवसामध्ये जातं. त्या पिरियडमध्ये फर्टिलायझेशन जर का होत असेल तर मग काय होतं की त्या बाळाला राहण्यासाठी काय पाहिजे, कुशन पाहिजे. आणि मग ह्यासाठी म्हणजे ज्या वेळेला हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे अंड बनवायची प्रोसेस जेव्हा चालू करत असतो की अंड पिकवायची प्रोसेस जेव्हा चालू करत असतो तर त्यावेळेला त्यातून इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन येतो आणि जो काय करत असतो गर्भाशयामध्ये कुशन तयार करायचं काम करत असतो. आणि त्याच्यानंतर जर का म्हणजे ते अंड फर्टिलाइज झालं तर मग ते कुशन तिथे कामाला येतं. पण जर का नाही झालं तर मात्र म्हणजे कसं की ते अंड न पिकता जर का गर्भाशयात आलं तर हे सगळं एकूण म्हणजे अंड फुटायला लागतं, ते निर्माण झालेलं कुशन फुटायला लागतं आणि त्यातून पाळी येते आणि हे नॉर्मल कोर्स आहे. परंतु जर का फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन येतोय आणि तरीसुद्धा जर का म्हणजे म्हणतो अंड पिकायची प्रोसेस चालू होते, म्हणजे दर महिन्याला एक फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन येतोय, अंड पिकायची प्रोसेस चालू होते, पण ते अंड पिकत नाही आहे आणि ते न पिकल्यामुळे काय होतं ते फुटत नाही आणि फुटत नसल्यामुळे पुढच्या सगळ्या प्रोसेस म्हणजे टळल्या जातात आणि ही अपरिपक्व जी अंडी आहे त्याला सिस्ट असं म्हणलं जातं. दर महिन्याला एक सिस्ट तयार होणार, असे अनेक प्रकारचे सिस्ट म्हणजे म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन म्हणजे ओव्हरीजमध्ये म्हणून ओव्हरियन डिसीज असं म्हणलं जातं. मग याच्यासाठी हॉर्मोनल इम्बॅलन्स हा कारणीभूत आहे असं मानलं जातं आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारचे हॉर्मोनल ट्रीटमेंट्स दिल्या जातात. परंतु ह्या हॉर्मोनल ट्रीटमेंट्स काही कामाला येत नाहीत, कारण त्याच्यातून आपण बघतो की म्हणजे ट्रीटमेंट टेम्पररी दिल्या जाते. बऱ्याच वेळेला तर ही अंड बनण्यासाठी किंवा पिकण्यासाठी अशी काही फारशी ट्रीटमेंट येतच नाही. ट्रीटमेंट जी येते ती नुसतीच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाच्या हॉर्मोनवर येते, म्हणजे कुशन गर्भाशयामध्ये तयार करणं आणि ते पडणं. आपण मागच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल डिटेलमध्ये बोललेलं आहे. मग त्याच्यामुळे हे अंड जी काही बनायची प्रोसेस आहे तीच प्रॉपरली होत नसते आणि मग अशी अनेक अंडी ज्यावेळेला पडून राहतात आणि ज्यावेळेला म्हणजे म्हणतो ना की टेम्पररी आपलं इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या देऊन पाळी येण्यासारखं केलं जातं आणि असं वाटतं की बाबा सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, औषधं घेतात तोपर्यंत म्हणजे पाळी येत राहते, नंतर बंद होत राहते आणि नंतर त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. खरं असं एक नुसतं अंड न बनणं एवढ्यापुरतं हे प्रकरण मर्यादित नसून त्या मुलीच्या आरोग्याशी सुद्धा या गोष्टी सगळ्या संबंधित असतात. कारण स्त्रीचं जे काही आरोग्य आहे हे सगळं म्हणजे म्हणतो ना की हे अंड तयार होण्यावरच असतं आणि मग एकूणच तिचं आरोग्य बिघडत जातं. त्याच्यातून अनेक प्रकारचे फ्युचर्समध्ये आजारी क्रिएट होतात आणि नंतर लग्न झाल्यावर ज्यावेळेला ते पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आहे हे कळल्यानंतर ज्यावेळेला त्यांना अनेक प्रकारचे हॉर्मोनल ट्रीटमेंट्स दिल्या जातात किंवा मग IUI आलं, त्याच्यातून IVF आलं, त्याच्यासाठी अनेक प्रकारचे जे काही म्हणजे हॉर्मोनल ट्रीटमेंट जे आहेत त्यातून मात्र आणखीनच आयुष्य बिघडतं आणि कधी त्यातून म्हणजे सक्सेस पण मिळत नाही, म्हणजे मूल पण होत नाही. तेव्हा तर आणखीनच कंडिशन खराब होते आणि त्यातून काही जणांना मूल होतं, परंतु त्या स्त्रीला मात्र आयुष्यभर म्हणजे पुढचं आयुष्य अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं. तर आयुर्वेदामध्ये ह्याच्यामध्ये काय म्हणणं आहे की म्हणजे हे अंड तयार का होत नाही हा सगळ्यात मेजर इथे इश्यू येतं. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही अन्न खाता त्याच्यातून अन्नरसाची निर्मिती होत असते. या अन्नरसातून रसधातूची निर्मिती होईल, रसातून रक्ताची निर्मिती होईल, रक्तातून मांसाची निर्मिती होईल, मांसातून अस्थिची निर्मिती होईल, अस्थितून मज्जेची निर्मिती होईल आणि मज्जेतून शुक्राची निर्मिती होईल. आणि हे जे अंड आहे हे शुक्राशी संबंधित आहे. म्हणजे जर का आपण तसं बघितलं, जर का तुम्ही जे काही अन्न खाल्लेलं आहे ते जर का प्रॉपर त्याचं व्यवस्थित जर का पचन झालं, शरीरामधला अग्नी जर का व्यवस्थित काम करत असेल
तरच हे अंड व्यवस्थित पिकतं. अन्यथा तुमचे हॉर्मोनल्स किती जरी आले तरीसुद्धा ते अंड पिकण्याचं कार्य काही प्रॉपरली होत नाही आणि मग त्याच्यातून काय होतं की PCOD सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे हे जे काही पचन जे काही बिघडतं आहे बरोबर ना, त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि मग आता PCOD आणि PCOS सारखे प्रॉब्लेम का वाढत आहेत त्याच्यामागची कारणं म्हणजे लाईफस्टाईल सांगितली जाते आणि मग लाईफस्टाईल बदला, हे करा ते करा आणि मग ते काही बदललं जात नाही आणि मग त्याच्यातून काही होत नाही. पण खरं त्याला नुसतंच लाईफस्टाईल कारण आहे का, हाही सगळ्यात एक महत्त्वाचा पार्ट आहे. आता इंटरनॅशनल जे काही मिलेट्स इयर डिक्लेअर झालेलं आहे हे नक्की का झालं, तर थोडंसं याच्या म्हणजे म्हणतो ना की ग्रीन रिव्होल्युशन आलं, सगळं आलं, त्याच्यामागची काळी बाजू नक्की काय ते थोडंसं आपण समजावून घेऊ. की ज्यावेळेला दुसरं महायुद्ध संपलं आणि त्याच्यानंतर मग जे काही अनेक बॉम्ब्स जे तयार केलेले गेले होते, हे बॉम्ब्स काय होणार आहेत, म्हणजे जर का 1 वर्ष झालं तर त्या बॉम्ब काय होणार आहेत, म्हणजे वाया जाणार आहेत, कारण ते काही उपयोगाचे होणार नाही. जसं आपण बघतो ना की दिवाळीला फटाके आणले, पुढच्या वर्षी ते फुसके होऊन जातात. तर त्याप्रमाणे मग आता त्या बॉम्बचं करायचं काय, हा सगळ्यात मेजर पार्ट होता. आणि व्यावसायिक जो असतो बरोबर ना, तो व्यवसायाकडे बघत असतो, त्याला इतर काही गोष्टी दिसत नाहीत. मग ह्या बॉम्बचं करायचं काय, त्याच्यावर जेव्हा संशोधन चालू झालं त्यावेळेला काही बॉम्ब लीक झाले आणि त्याच्यातून ते म्हणजे केमिकल जे आहेत ते मातीत पसरले आणि तिथे असं लक्षात आलं की त्याच्यामधून काय होते, गवताची जी काही वाढ आहे ती प्रचंड प्रमाणात होते. आणि मग त्याचा जो काही प्रयोग आहे तो गव्हावर आणि तांदळावर केला गेला आणि त्याच्यातून काय झालं, म्हणजे ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे फर्टिलायझेशन आलं, केमिकल फर्टिलायझरची त्याच्यातून निर्मिती केली गेली. परंतु यामध्ये काय होत होतं की एका एकरमध्ये जिथे 1 क्विंटल धान्य येत होतं तिथे जवळजवळ 4-4 क्विंटल यायला लागलं. म्हणजे आता बघा की त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये कस किती असणार आहे आणि त्यामुळे त्या धान्यामध्ये काय राहिला, कस राहिला नाही. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त काय होतं, शुगर आणि हे केमिकल्स म्हणजे फर्टिलायझरचे केमिकल्स असायचे. आणि त्याच्यामुळे कसं होतं की ह्याला कीड पण लवकर लागायला लागली, मग ती त्याला कीड लागू नये म्हणून मग त्याच्यावर आणखीन केमिकलची फवारणी करायची आणि ह्या सगळ्यातून त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण वाढत गेलं. आणि ज्यावेळेला अशा प्रकारचं अन्न जेव्हा आपण ग्रहण करतो तर त्याच्यातून फक्त आपल्याला म्हणजे शरीराला लागणारे न्यूट्रियंट्स मिळतच नाही, नुसतीच साखरेची निर्मिती होते आणि हे जे काही केमिकल्स आहेत ते फ्री रॅडिकल्समध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढायला लागतात. आणि हे जे काही वाढलेले टॉक्झिन्स आहेत याच्यातून काय होतं की अनेक प्रकारचे आजार, म्हणजे सध्या जे काही डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा म्हणजे आपण बघतो ब्लड प्रेशर आहे, थायरॉईड आहे किंवा PCOD सारखे प्रॉब्लेम्स आहेत किंवा संधिवातासारखे प्रॉब्लेम आहेत, ॲटो इम्युन डिसीज वाढलेले आहेत, म्हणजे आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या विरुद्ध काम करायला लागते. आणि आता तर कॅन्सरमध्ये सुद्धा 80% लोकांना कॅन्सर होणार, म्हणजे येणाऱ्या 25पर्यंत 2025पर्यंत असं सांगितलं जातं. कारण एकूणच शरीराची जी काही रचना आहे किंवा म्हणजे म्हणतो ना हे जे काही केमिकल्स आहेत, टॉक्झिन्स आहेत, हे तुमच्या शरीराला मारायला सुरुवात केलेली आहे. तर म्हणून तर मग आता म्हणजे म्हणतो ना की आता जर का हे प्रकरण फार प्रॉब्लेमॅटिकमध्ये गेलं तर म्हणून आता हे परत कन्झम्पशन कमी करायला पाहिजे. म्हणून आंतरराष्ट्रीय मिलेट्स इयर आला, आपण त्याच्यावर पण एखादा व्हिडिओ बनवणार आहोत की मिलेट्सचा नक्की काय यूज होतो, शरीरावर कसे परिणाम करतात. तर एकूण हे मिलेट्स म्हणजे म्हणून म्हणतो की हळूहळू मग ह्याचं कन्झम्पशन कमी करा, गव्हा तांदळाचं. मग ग्लुटीन म्हणजे काय म्हणतो की सेन्सिटिव्हिटी आली किंवा ग्लुटीनचा तुम्हाला रेझिस्टन्स निर्माण झाला, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून सांगितल्या जातात. परंतु मेनली म्हणजे लाईफस्टाईल जरी आपण मान्य केली कितीतरी, तरीसुद्धा एवढी काही लाईफस्टाईल आपली चेंज झाली नाही की आणि निसर्ग काही एवढा हे नाही की आपल्याला म्हणजे त्याच्यातून फार काही म्हणजे प्रॉब्लेमॅटिकमध्ये घेऊन जाईल. परंतु मेन गोष्ट जी आहे, तुमच्या शरीराला लागणारं अन्न जे आहे ह्या ग्रीन रिव्होल्युशन्समध्ये काय केलं गेलं, विषारी केलं गेलं आणि त्याच्यातून काय होतं, या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता जर का म्हणजे PCODच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर शरीरामध्ये ज्या वेळेला हे टॉक्झिन जमा होतात त्याच्यातून इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण बघतो की मुलींचं वजन वगैरे वाढायला लागतं. एकूणच सगळ्या गोष्टी म्हणजे काय होतात, डिस्टर्ब होतात, शरीरामध्ये टॉक्झिन लेवल वाढायला लागते. आणि मग हे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढायला लागली की मग त्याच्यामध्ये परत मेटफॉर्मिनसारख्या गोळ्या दिल्या जातात आणि त्याच्यातून तो इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्याच्या ऐवजी डायबिटीससारखा आजार मागे लागण्याची शक्यता जास्ती असते. तर त्याच्यामुळे जर का आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तर हे टॉक्झिन्स काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये शोधन चिकित्सा सांगितलेली आहे, म्हणजे पंचकर्म सांगितलेलं आहे. मग जर का ती मुलगी कफ प्रकृतीची असेल तर तिला काय दिलं गेलं पाहिजे, वमन दिलं गेलं पाहिजे. ती जर का पित्त प्रकृतीची असेल तर तिला विरेचन दिलं गेलं पाहिजे आणि वात प्रकृती अशी असेल तर तिला काय दिलं गेलं पाहिजे, बस्ती दिला गेला पाहिजे. म्हणजे एकूणच शरीरामधला जो काही कचरा आहे, टॉक्झिन्स आहे, हे जर का प्रॉपरली बाहेर काढून टाकले, त्याच्यानंतर आहारामध्ये योग्य जर का आपण बदल केला आणि तो आहार जर का योग्य पचवायला सुरुवात केली आणि त्याच्यातून सगळ्या धातूंची निर्मिती चांगली झाली, म्हणजे जे काही तुम्ही अन्न खाताय त्यातून अन्नरसाची निर्मिती झाली, अन्नरसातून म्हणजे पाचक पित्त जे तुमचं आहे ते काय करतं, त्याचं म्हणजे रसधातूमध्ये, रसाचं रक्तामध्ये, रक्ताचं मांसामध्ये, मांसाचं मेदामध्ये, मेदाचं अस्थिमध्ये, मज्जेमध्ये आणि त्याच्यातून मग तुमचं जे काही अंड जे काही बनणार आहे
ते जेव्हा हेल्दी बनतं तेव्हा मूल त्याच्यातून बनणारं हेल्दी असतं आणि त्यामध्ये हे सगळे धातू म्हणजे आईच्या शरीरातले धातू हे सगळे मजबूत झाल्यामुळे आईचं आरोग्यसुद्धा काय होतं, चांगलं राहतं. त्यामुळे जर का PCOD सारखे प्रॉब्लेम जर का सॉल्व्ह करायचे असतील तर टेम्पररी मेडिसिनवर पाळी येते का हे बघण्यापेक्षा सुद्धा त्या मुलीच्या ओव्हरऑल आरोग्यावर जर का काम केलं तर नक्कीच काय होतं की म्हणजे PCOD सारखे प्रॉब्लेम पण मुळापासून सॉल्व्ह करता येतील आणि त्या मुलीचं आणि म्हणजे तिथून ती पुढे जी काही स्त्री बनणार आहे आणि तिथून पुढे ती जी काही लग्न करणार आहे त्याच्यातून तिला मूल होणार आहे. तर म्हणजे त्या स्त्रीचं आरोग्य पण चांगलं राहील, अंड पण त्याच्यातून सुदृढ बनेल आणि त्याच्यातून निर्माण होणारी जी संतती आहे ती सुद्धा काय असेल, सुदृढ असेल. तर त्याच्यामुळे एकूणच जर का PCOD सारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर तो आयुर्वेदाच्या माध्यमातून केले तरच आईचं आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहील. अन्यथा कधी-कधी म्हणजे म्हणतो ना की आपण म्हणजे ज्या काही आर्टिफिशियल प्रोसेस आहेत, IUI आहे किंवा IVF आहे किंवा टेस्ट ट्यूब बेबी आहे, याकडे जर का जावं लागलं तर बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये फेल्युअर रेट म्हणजे म्हणतो ना की 32 वर्षापर्यंत जर का आपण IVF किंवा IUI वगैरे जर का केलं तर त्याचे जे काही रेट्स आहेत ते म्हणजे साधारण 30-1% आहेत. पण 32 ते 36 वर्षामध्ये केलं तर हार्डली 17-18% त्याचा सक्सेस रेट आहे आणि म्हणजे 36 वर्षानंतर केलं तर हार्डली 2-2.5% सक्सेस रेट आहे असं म्हणजे एकूण सर्वे तरी सांगतो. आणि मग त्याच्यामधून काय होतं की सगळे ते केमिकल्समुळे त्या स्त्रीचं आरोग्य मात्र म्हणजे आयुष्यभरासाठी मात्र तिच्यासाठी जगणं ही शिक्षा होऊन बसते. तर त्याच्यामुळे PCOD सारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील आणि त्याच्यातून जर का नंतर सुदृढ संतती जर का निर्मिती करायची असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे इंटरनॅशनल जे काही फर्टिलिटीमध्ये गिरावट होत चाललेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण म्हणतो की फॅमिली प्लॅनिंगची ऑपरेशन्स करावी लागत होती. परंतु आता मात्र म्हणजे मुलं होत नाही आहेत म्हणून ट्रीटमेंट घेण्याची गरज पडलेली आहे आणि ह्या सगळ्यातून जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल तर योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आयुर्वेदाचं सायंटिफिक बॅकग्राऊंड ह्याच्यामागे काय आहे ते बघितलं पाहिजे. नुसतंच हॉर्मोनल बॅलन्स करून किंवा केमिकल बॅलन्स करून ह्याच्यामध्ये काहीही साध्य होणार नाही आहे. तर ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती घेण्यासाठी आमच्याला बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याच्यानंतर ही माहिती योग्य माणसांपर्यंत किंवा योग्य स्त्रीपर्यंत किंवा योग्य मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन माहितीसह परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.